आज आम्ही आलो आहे चैत्यभूमीवरती दादर. आज मी आणि माझी आई इथे उभे आहोत चैत्यभूमीवर, जिथे शब्द थांबतात, जिथे डोळे आपोआप ओलावतात, जिथे मन शांत होतं. ही आहे ती भूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पार्थिव पंचतत्वात विलीन झाले. पण बाबासाहेब कधीच संपले नाहीत. जे आजही आपल्या विचारात, आपल्या संघर्षात, आपल्या स्वप्नात जिवंत आहेत. चैत्यभूमी केवळ स्मारक नाही, ती एक चेतना आहे. आज इथे उभे राहिल्यावर मन नकळत भुतकळत जातं. 1956 साल, 6 डिसेंबर, तो काळा दिवस. दिल्लीहून बाबासाहेबांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आलं. संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला. रस्त्यांच्या दुतर्फा लाखो लोक, डोळ्यातून अश्रू, हातात निळे झेंडे आणि ओठांवर एकच नाव, बाबासाहेब. बाबासाहेब हा फक्त अंत्यसंस्कार नव्हता, तो एक युगाचा निरोप. समुद्र, वारा आणि निशब्द प्रार्थना. आज चैत्यभूमीवर समुद्राचा हा आवाज ऐकताना असं वाटतं जणू समुद्रही बाबासाहेबांना नम्र अभिवादन करत आहे. हा वारा तो साक्षीदार आहे बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांच्या संघर्षांचा आणि त्यांच्या वेदनांचा. आज मी माझ्या आईसोबत इथे आलो. आईचा हात हातात घेतला आणि मनात एक विचार आला. ज्या बाबासाहेबांनी माझ्या आईला माणूस म्हणून उभं राहण्याचा अधिकार दिला, आज त्यांना नमन करताना मी माझ्या आईसोबत उभा आहे. हीच खरी बाबासाहेबांची देण आहे. दादा किती आहे? 2000. किती? 2000. मोटर सगळं आतमध्ये आहे. पुस्तके बाबासाहेबांचा खरा श्वास. चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांची पुस्तके पाहिली ती पाहून लक्षात आलं, बाबासाहेबांची खरी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी बोधिसत्व. हे स्मारक इथे शूज वगैरे बाहेरच काढावं लागतात. चला आई, हे आई, हे आई. बाबासाहेबांचा खरा श्वास. चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांची पुस्तके पाहिली ती पाहून लक्षात आलं, बाबासाहेबांची खरी ओळख त्यांच्या पुतळ्यात नाही, ती आहे त्यांच्या पुस्तकात. ज्ञान, विचार आणि प्रश्न विचारण्याची हिंमत, यासाठीच बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तिकडे जाऊन आपण नंतर आता मध्ये व्हिडिओ काढते तर का नाही.
ते भैयासाहेब आंबेडकर, यशवंतराव आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे वडील आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र. तर त्यांची स्मारक आहे, म्हणजे इथे त्यांचे स्मारक. हे आहे बाबासाहेबांचे पिढी वंशावळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई माता यांच्यापासून यशवंत आंबेडकर हा एकमेव त्यांचा मुलगा राहतो. त्यांच्यापासून प्रकाश आंबेडकर, रमा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराव. जय भीम. आहे. छोटंसं
आता आम्ही चाललो राजगृह. हे आहे राजगृह, बाबासाहेबांनी पुस्तकासाठी बांधलेलं घर. आता या सध्या घरामध्ये प्रकाश आंबेडकर, सुजाता आंबेडकर हे राहतात. घरामध्ये बाबासाहेबांचे साहित्य, फॅन, पेन, कपडे वगैरे, बाथटब, फोटोज, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण मध्ये फोटोज किंवा व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे. मी परमिशन मागितली पण परमिशन डिनाय झाली. त्याच्यामुळं बाहेरनीच आता व्हिडिओ काढणार आहे. आणि हेच ते रूम. इथं बघा, इथं पार्किंग्स वगैरे आणि इथे ही बुद्धाची मूर्ती. प्रकाश आंबेडकर इथनंच हमेशा जर कुठली स्पीच वगैरे द्यायची असेल, व्हिडिओ बनवायचा असेल तर इथनंच देतं. ही बुद्धाची मूर्ती तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप बघितली असेल. आणि ही चेअर ज्याच्यावरती प्रकाश आंबेडकर बसतात. चला तर मग आता आपण कोशिश तर खूप केली पण शेवटी मला परमिशन काही भेटली नाही. तर इथे आईला घेऊन खूप छान वाटत आहे. हेच ते राजगृह. आत्ताची कंडिशन खूप छान आहे. तेव्हा किती भारी असेल जेव्हा बाबासाहेबांनी इथं बांधलेलं तेव्हा. आता आम्ही चाललो घरी. बाय बाय.